ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेमध्ये चर्चा. लोकसभेनंतर राज्यसभेतही पंतप्रधान मोदी भाषण करण्याची शक्यता. दुपारी 12 वाजता चर्चेला सुरुवात होणार. ऑनलाईन रमी आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या कोकाटेंची खुर्ची शाबूत राहिल्याची माहिती. अजितदादांनी टोचले कोकाटेंचे कान, तर भविष्यामध्ये वक्तव्य करणार नसल्याचा कोकाटेंचा शब्द. ही अखेरची संधी. इथून पुढे एकही प्रकार खपवून घेणार नाही. सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून तंबी. मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतली शाळा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही उपस्थित. वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटेंचीही उपस्थिती. बीडमध्ये 21 महिन्यांपूर्वी हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. आज संध्याकाळी होणार रवाना. मुख्यमंत्र्यांकडे करणार न्यायाची मागणी. गुहागरमधल्या काही कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरल्यावरती भास्कर जाधवांचं भावनिक पत्र. एक गेले तर 4 निर्माण करू. जाधवांचं आव्हान. तर स्वार्थासाठी पक्षांतर केल्याची टीका. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 285 जणांची कार्यकारिणी जाहीर. नव्या जुन्यांचा कार्यकारिणीमध्ये संगम. 40% ओबीसी, 15% महिला सदस्यांचा समावेश. नाशिक जिल्ह्यातल्या 114 जलस्रोतांमधील नमुने दूषित. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव उघड. नदी नाल्यांचं पाणी सार्वजनिक विहिरीत उतरल्याची शक्यता. चकमक फेम अधिकारी दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती. 31 जुलैला दया नायक सेवेतून निवृत्त होणार आहेत. एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. भौतिक सुविधा न देणाऱ्या फार्मसी महाविद्यालयांवरती कारवाई होणार. शासकीय निकष न पाळणाऱ्या बी फार्मसी, डी फार्मसी, एम फार्मसी महाविद्यालयांवरती कारवाई होणार. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीची छापेमारी. तब्बल 18 तास चौकशी. काही साहित्य आणि डेटा जप्त. सटाण्यातील मालमत्तेवरही ईडीची कारवाई. राज्यात बहुतांश भागामध्ये पुढचे काही दिवस पावसाची विश्रांती. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. ऑगस्टच्या सुरुवातीला ऊन पावसाचा लपंडाव पाहायला मिळेल. इस्रोचा आतापर्यंतचा सर्वात आधुनिक उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधनं प्रक्षेपण. इस्रो आणि नासाचं संयुक्त मिशन. निसार करणार आपत्ती व्यवस्थापनात मदत. रशियातल्या भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागामध्ये सुनामी. इशिनोमाकी बंदरामध्ये तब्बल 50 सेंटीमीटर उंचीची सुनामी आल्याची नोंदणी. तर अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद. अमेरिकन कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या सीईओपदी मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांची नियुक्ती. मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता पीएनजीचं नेतृत्वही भारतीयांच्या हातामध्ये. लंडनच्या ओव्हल मैदानावरती क्युरेटर ली फोर्टिज आणि भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद. खेळपट्टीवरनं दूर सराव करायला सांगितल्यामुळे गंभीर संतापले. क्युरेटरला सुनावताना गंभीरच्या तोंडून गेली शिवी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. कृषी मंत्री सभागृहामध्ये केवळ 42 सेकंद